हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं या चॅनलमध्ये. आज आपण स्लीव डिझाईन पाहणार आहोत. स्मोकिंगची स्लीव पाहणार आहोत. तर मी असा हे प्लेन पेपर घेतलेला आहे व याच्यावर एक अर्धा इंचाचे चेक्स तयार केलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. हे फक्त अर्धा इंचाचे चेक्स आहेत, आडवे उभे. फक्त मध्यभागी करून घ्यायचं आहे आपल्याला. असं मध्यभाग केला की असं मध्यभागी करून घ्यायचे आहेत आपल्याला असे चेक्स अर्धा इंचाचे. मोठी डिझाईन असेल तुमचं स्लीव तर ते तुम्ही 1-1 इंचाचं पण घेऊ शकता पाहिजे असलं तर. तर हे असं आखून घ्यायचं आहे व या एका चेक्समध्ये अशी मी तिरकस रेष काढलेली आहे व हा एक चेक्स सोडून हा दुसऱ्या चेक्समध्ये अशी रेष घेतलेली आहे व खाली पण एक सोडून एकावर अशी रेष आखून घेतलेली आहे, पूर्ण अशी आडवी तिरकस अशी. तर हे असं पूर्ण तुम्ही आखून घ्यायचं आहे पूर्ण आधी व नंतर मग ह्याला असे सुई दोऱ्याने टाके टाकायचे आहेत. इथून 1 नंबर हा, हे 2 नंबर हा. वरून सुरुवात केली की वरूनच सुरुवात करत यायचं आहे खालीपर्यंत असं. तर हे 1 नंबर, हे 2 नंबर, हे असं करत करत एकच लाईन आधी कंप्लीट करायची. 1 नंबर 2 नंबर 1 नंबर 2 नंबर 1 2 असं हे 1 2 करत करत हे पूर्ण शेवटपर्यंत करायची एक लाईन झाली की मग ही दुसरी लाईन करायची, मग तिसरी, मग चौथी. मग तुम्हाला पाहिजे असलं तर अजून 1-2 लाईनी तुम्ही वाढवू शकता मध्यभागी. तुम्ही मध्यभागातनं सुरुवात केली तर आधी मध्यभागातनंच चालू करायला सुरुवात करायची, म्हणजे मग साईडनं किती वाढवायचं आहे आपल्याला ते तुम्ही करू शकता. पण शक्यतो ते हे 3-4 लाईनी अशा बस होतात आपल्याला अशा मध्यभागी स्लीवला पाहिजे फक्त. तर तुम्ही हे असंच पेपरवर आखून घ्यायचं आहे, पीसवर, ब्लाऊज पीसवर आखून घ्यायचं आहे, मोठ्या पीसवर. मग तुम्हाला सुरुवातीला करून पाहायचं असेल तर तुम्ही पेपरवर पण आखून पाहू शकता. तर ही फोल्डिंगची बाजू आहे. तर वरून मी हे 1 इंच सोडून दिलेलं आहे. 1 इंच सोडून ही पूर्ण 20 इंच उंची झाली. 19 तयार पाहिजे फुल लेंथ आणि 1 इंच शिलाई ठेवली. असं करून हे 20 इंच आहे व हे खाली 6 इंच ठेवलं आहे व वर 9-9.5 इंच ठेवलं आहे आर्महोल. तर हे असं पूर्ण मी रेष आखून घेतलेली आहे व इथून हे आर्महोलचा आकार दिलेला आहे असा. तर तुम्ही हे अशी डिझाईन इथे आखून घ्यायची आहे पूर्ण अशी मध्यभागी. डिझाईन केली की मग नंतर तुम्हाला स्लीव इकडे किती पाहिजे ती वाढवून घ्यायची, कमी जास्त होती. त्याच्यामुळे मग तुम्ही खाली पण अंतर ठेवायचं आहे जास्त, वर पण 1 इंच सोडून द्यायचं आहे, खाली पण 3-4 इंच खाली जास्त ठेवायचं, 4-5 इंच. आपली डिझाईन मध्यभागी तयार झाली की मग पुन्हा स्लीवचा आकार द्यायचा आहे. आता तुम्हाला मी आकारही कट करून पण दाखवणार आहे. तर हे आकार कट केले की मग पाहू की तुम्हाला कशी दिसते डिझाईन. तुम्ही असंच हे फॅब्रिक जास्त ठेवायचं आहे इकडे पण व खाली पण जास्त ठेवायचं आहे. असे याचे बरेच प्रकार आहेत. मग आपण नंतर अजून वेगवेगळे पाहणारच आहोत. तर हे कट करून पाहू स्लीव आपण कशी होती. तर हे असं मी कटिंग करून घेतलेली आहे स्लीव. खाली हे 6 इंच ठेवलेलं आहे, वर असा हा आर्महोलचा आकार दिलेला आहे मी. या खालच्या बाजूने 3.5 इंचावर दिलेला आहे आकार व हे पुढचा आकार असा देऊन घेतलेला आहे. मागचा आकार हा पुढचा आकार असा देऊन घेतलेला आहे. पूर्ण स्लीव अशी कटिंग करून घेतलेली आहे. तर तुम्ही हे डिझाईन तयार झाली की नंतर कटिंग करायचं आहे फॅब्रिकवर. ही डिझाईन आपली अशी मध्यभागी येणार, पूर्ण तयार झाली की मध्यभागी डिझाईन येणार. मग इकडे आपल्याला किती पाहिजे स्लीव ते तुम्ही करायची, किंवा तुम्ही असं वेगळं जॉईंट करून इकडनं साईडनं लेस लावली किंवा तेवढंच मध्ये बसवलं कट करून तर ते पण चालेल. तुमच्या आवडीनुसार कसं पण बघा कसं होतं ते. किंवा मग याच फॅब्रिकमध्ये करायचं असेल तर ह्याला आधी आखून चेक्स आखायचे
नंतर मग चेक दाखवून मग नंतर कटिंग करायचं आहे, स्मोकिंग घ्यायचं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. पीस पण जास्त लागतं आहे, 1.5 मीटर कापड लागतं आहे, ब्लाऊज पण व स्लीव पण कटिंग करायला. सर्वजण सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटू अजून पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.